श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम ददिशंकतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः नमस्करोमि. ओम दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्म शतत्रयं स्नात्वा जन्म सहस्रेषु हंती गोदा कलौ युगे गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार, मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं राशी भविष्य. तत्पूर्वी 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे गुणधर्म. 3 ऑगस्टला ज्यांचा जन्म झालेला आहे अशा व्यक्ती आत्मविश्वासू असतात, धाडसी असतात, नेतृत्वाचे चांगले गुण त्यांच्यामध्ये असतात, लोकांमध्ये राहायला त्यांना आवडते आणि लोकांचे सुद्धा ते लवकर मित्र बनतात. निर्णय क्षमता चांगली असते. कधीकधी थोडा हट्टीपणा दिसू शकतो. कल्पकता आणि सर्जनशीलता यांच्यामुळे वेगवेगळे विचार हे नेहमी करतात. शिक्षण आणि करिअर याच्यामध्ये मुलांना नेतृत्वाची संधी असलेल्या क्षेत्रामध्ये यश मिळते. व्यवसाय, व्यवस्थापन, कला, मीडिया, राजकारण अशा क्षेत्रांमध्ये पुढे जाऊ शकतात. त्यांची संवाद कौशल्ये चांगली असल्यामुळे लोकांना ते प्रभावित करू शकतात. आर्थिक स्थितीमध्ये आयुष्यात पैशाची कमतरता फारशी जाणवत नाही. मेहनतीमुळे आणि योग्य निर्णयांमुळे स्थिर आर्थिक स्थिती यांना प्राप्त होते. कधीकधी खर्चिक स्वभावामुळे पैसे साठवण्यात अडचण येऊ शकते. नातेसंबंध आणि कुटुंबामध्ये हे लोक प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. कुटुंबासाठी खूप काही करतात, पण कधीकधी अहंकारामुळे थोडे मतभेद होऊ शकतात. शुभ गोष्टी, शुभ रंग आहे यांना केशरी लाल. शुभ अंक आहे 1, 3, 5. शुभ दिवस आहे रविवार आणि गुरुवार. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण बघणार आहोत 3 ऑगस्ट रोजीचं 12 राशींचं भविष्य, शुभ अंक, शुभ रंग आणि उपासनेसह. सुरुवातीला अर्थातच मेष रास. आज तुमच्यासाठी ऊर्जा, आत्मविश्वास त्याचबरोबर संयम देणारा हा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरीने व्यवहार करावे. कुटुंबाशी संवाद सुधारण्याचे योग आहेत. शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे केशरी. हनुमानाला शेंदूर आपण अर्पण करावे. वृषभ रास. आज आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता यायचे योग आहे. जुनी थकीत येणे जर काही असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधामध्ये मधुरता राहील. आरोग्य उत्तम राहील. शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे हिरवा. उपासना, लक्ष्मी देवीला शक्य असेल तर कमळ अथवा एखादं फूल अर्पण करा. मिथुन रास. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि बोलण्याच्या कौशल्याने लोकांना प्रभावित कराल. व्यवसायात फायदा होईल. नवीन ओळखी होतील. शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पिवळा. गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात.
कर्क रास आज भावनिक स्थिरता राखणं गरजेचं आहे. कुटुंबातील काही विषयांवर चर्चा होऊ शकते. थोडा खर्च वाढू शकतो. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे पांढरा. दुर्गा मातेला आपण नारळ अर्पण करा. सिंह रास आज तुमच्यातल्या गुणांमुळे तुम्हाला चांगला नेतृत्वाला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. नवीन संधी मिळण्याच्या शक्यता आहे. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे सोनेरी. सूर्यदेवतेला अर्घ्य द्या. जल प्रदान करा. कन्या रास आज कामामध्ये चांगले लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या. थोडासा मानसिक तणाव वाटू शकतो, तो टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे निळा. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा. तर इथे वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक आपली रास. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक आपली रास. पुढच्या राशी सुरुवातीला तुळा रास. आज नातेसंबंधामध्ये गोडवा राहणार आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याला संधी आपल्याला मिळणार आहे. आर्थिक निर्णय मात्र घेताना विचार करून घ्या. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गुलाबी. महालक्ष्मीचं पूजन करा. त्याचबरोबर दर्शन घ्या. वृश्चिक रास आज तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. काही गुप्त योजना यशस्वी होताना दिसतील. आत्मविश्वास वाढण्याचा योग आहे. शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल. भगवान महादेवाला बेलपत्र अर्पण करा. धनुरास आज करिअरमध्ये नव्या दिशा, नव्या संकल्पना मिळण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांना दिवस उत्तम आहे. शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे पिवळा. गुरु भगवंताला नमस्कार करून पिवळे फळ अर्पण करा. मकर रास आज कामामध्ये स्थिरता राहील. वरिष्ठांचं उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. शुभ अंक आहे 10. शुभ रंग आहे राखाडी. शनिदेवतांना काळे तीळ अर्पण करा.
कुंभरास, आज सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग वाढेल, मित्रांकडून मदत मिळेल, नवीन कल्पना आपल्याला सुचतील. शुभ अंक आहे 11, शुभ रंग आहे आकाशी. भगवान शिवाला दूध अर्पण करावे. मीन रास, आज मन शांत ठेवणं थोडं गरजेचं आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल आपला नेहमीच असतो, तो वाढणार आहे. कुटुंबामध्ये आनंद राहील. शुभ अंक आहे 12, शुभ रंग आहे जांभळा. भगवान विष्णूंना आज आपण दही अर्पण करावे किंवा लोणी अर्पण करावे. सर्व राशींसाठी आज घरामध्ये सर्वांनी गंध किंवा चंदन लावा. देवाजवळ दीप प्रज्वलित करून दिवसाची सुरुवात करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. दिवस आपला मंगलमय होईल. भविष्य हे एक दिशादर्शक आहे, तरी मेहनत आणि कष्टाला पर्याय नाही. मेहनत घ्या, कष्ट करा, दिवस आनंदी व्यतीत करा. शुभम भवतु.